श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येला फारच महत्त्व आहे। येत्या 5 जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या, याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते, पण प्रत्येक अमावास्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। ज्येष्ठ महिन्यातील अमावास्या खूपच महत्त्वाची मानली जाते। असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे। त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते। या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते। ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, तसेच या दिवशी गाय, कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं। असं केल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। अमावास्येला आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो आणि म्हणूनच अमावास्या आली की काही लोक घाबरतात की अमावास्येचा दिवस वाईट आहे, पण असं नाही। अमावास्याचा दिवस अतिशय शुभ आहे आणि ह्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळवण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सकाळीच हे एक फळ घरी घेऊन यायचं। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दारिद्र्य, कर्ज आहे, अडचणी ते दूर होणारच आहेत, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो, म्हणूनच अमावास्येला काही लोकांचे मन हे चंचल होते। अमावास्येच्या त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी नकारात्मक ऊर्जेचाही अशा लोकांवर प्रभाव वाढतो। बऱ्याच लोकांना अमावास्या आली की भीती वाटते। त्यांना असं वाटतं की अमावास्या हा दिवस वाईट आहे, पण अमावास्येचा दिवस हा अतिशय शुभ दिवस आहे। जर ह्या तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता आहेत, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, इडापिडा असेल, करणीबाधा असेल, दारिद्र्य हे दूर करण्याकरता खूपच प्रभावी ठरले जातात। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सकाळीच करायचं आहे। म्हणजे तुम्ही 12 वाजायच्या अगोदर हे फळ जे आहे तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं। आता हे फळ तुम्हाला का घेऊन यायचं आहे, तर जर तुमच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर झालं असेल, तुम्ही कर्ज फेडण्याकरता खूप मेहनत करतात, कष्ट करतात, तरीसुद्धा तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नाही, त्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य हे वाढलं असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढला असेल, घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, तर हा तुम्हाला प्रभावी उपाय जो आहे तो आवर्जून ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी करायचं। तर ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे। धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आणि वाईट शक्तींचा नाश करणारं हे फळ आहे आणि हे फळ तुमच्या अवतीभोवती सहज तुम्हाला कुठेही भेटेल। जर तुमच्या अवतीभोवती झाडं असेल तर तिकडनं घेऊया, नसेल तर जिथे फुल भंडार असतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल। अमावास्या तिथीला धोत्र्याच्या फळापासून उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आपण आपल्या घरी घेऊन येईल त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये आपल्याला चमचाभर हळद टाकायची। त्या हळदीमध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका, नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी टाकून त्याचं आपल्याला लेपसारखा तयार करायचं आणि त्या लेपामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे ते संपूर्ण बुडवून त्याला पिवळं करून घ्यायचं आहे।
त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आहे। हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं। अष्टकमचं पठण केल्यामुळे जे आहे हे फळ अभिमंत्रित होतं। आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे फळ जे संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये, जर तुमच्या देवघरामध्ये महादेवांच्या शिवलिंग असेल तर त्याच्या पुढे ठेवायचं, नाही तर असंच प्लेटमध्ये आपल्याला देवघरामध्ये संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे। संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे फळ आपल्याला देवघरामधनं उचलायचं आहे आणि एका पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे। त्यानंतर हे फळ आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्या वर उतरवून टाकायचं। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे फळ फिरवायचं। त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हे जे फळ आहे ते उतरवायचं। त्यानंतर आपल्या इथे जिथे पण नदी असेल, समुद्र असेल तर वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे फळ जे आहे ते प्रवाहित करायचं आहे। वाहत्या पाण्यामध्येच आपल्याला हे फळ जे आहे ते टाकायचं आहे, इतर कुठेही आपल्याला हे फळ टाकता येत नाही। आता बरेच जण सांगतील आमच्याकडे वाहतं पाणी नाही, मग काय करायचं? मग तुम्हाला काय करायचं आहे, एक खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे फळ जे आहे ते पुरून टाकायचं आहे। असंच कुठेही तुम्ही टाकून देऊ नका। जर असंच तुम्ही कुठे हे फळ टाकलं तर त्याचे उलट तुम्हाला वाईट दोष हे लागू शकतात। धोत्र्याचं फळ हे वाईट शक्तींचा नाश करणार आहे, म्हणूनच आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती असेल, अलक्ष्मी असेल, ती हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातनं निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। ज्याप्रमाणे धोत्र्याचं फळाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे धोत्र्याच्या फुलाला सुद्धा महत्त्व हे दिलं जातं। जर खूप मेहनत करून कष्ट करून सुद्धा तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी एक धोत्र्याचं फूल घेऊन यायचं आणि हे फूल तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। असं केल्यामुळे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। अतिशय प्रभावी हे उपाय आहेत, नक्की करा। हे उपाय केल्यामुळे तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो। ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।